आधे को मैं पूरा नहीं कर पाया, सॉरी टू से राकेश। लेकिन फिलहाल ये अच्छा कारवां है क्रिकेट का, पिछले 3 दिनों से ये चल रहा है। आज इस कारवे का तीसरा दिन। पहले दिन अगर हम देखें सुपर 3 में टीम पहुंच चुकी है साई, और कल मैंने देखा लेफ्ट आर्म सीमर ने हमारे गांव के खिलाड़ियों को काफी परेशान किया था। 83 रन कुछ हमारे थे पहले मैच में, लेकिन उसके बाद सागर ने कुछ ऐसी उंगलियों के ताल पर हमारे बल्लेबाजों को नचाया जो नाच समझ ही नहीं पाए हमारे खिलाड़ी। और आज राकेश नांडेल का जन्मदिन भी है क्या? इस ट्रॉफी को जीत के उनके साथी उन्हें जन्मदिन का तोहफा देंगे, ये तो आने वाला वक्त बताएगा। लेकिन फिलहाल गेंदबाजी की बागडोर को संभाले हुए हिरेन भगत, मैंडेटरी पावर प्ले का पहला ओवर, स्ट्राइकर एंड पर विजय पाटिल और निखिल मड़वी। करंजा जो कि गेंदबाजी करेगी। हिरेन तो गेंदबाजी की बागडोर को संभालेंगे हिरेन। राइट आर्म ओवर द विकेट। ये गेंद शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पहली गेंद पर रिवर्स स्वीप का हथियार, शॉर्ट थर्ड मैन को चीरती हुई गेंद सीधा गई डीप थर्ड मैन बाउंड्री के बाहर, 4 रन। तो ये 4 रन मिले। शुरुआत तो अच्छी हुई है टीम घनसोली की विजय पाटिल द्वारा, जिन्होंने आते ही इस दुधारी तलवार का इस्तेमाल किया। लगी तो आबाद वरना बर्बाद, लेकिन यकीनी तौर पर सफल साबित हुए, क्योंकि विकेट मिले तो ताली भिड़ू, बॉलर पिटे तो गाली भिड़ू। आप जब सक्सेस होते हैं तो आपको सब लोग प्यार करते हैं, लेकिन एक ऐसा शॉट खेलकर आप जब आउट होते हैं तो वही लोग कहते हैं क्या ये जरूरी था? तो ये होता है। ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश की थी, गेंद गई ऑफ साइड के ऊपर, हाथ में आया हुआ गोला गवा। मैंने पहले ही कहा था क्रिकेट एक अकेला का खेल नहीं है, 11 खिलाड़ियों की कमिटमेंट होना जरूरी। मिड ऑफ के ऊपर एक आसान सा कैच छोड़ा। गेंदबाज अगर हम देखें हिरेन भगत, हालांकि टोटल आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर 6 रन। 6 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुका है बगैर नुकसान। पहला सत्र यहां पर जारी। फिर से एक बार स्लॉक स्वीप लगाने की कोशिश की थी, चूंकि वहां पर हेमंत कोहली और निहाल म्हात्रे याला विनंती असेल की चेंडू आपण मैदानामध्ये फेकायचा आहे। निहाल स्क्वेयर लेग अंपायर की भूमिका में अगर हम देखें तो अभी, और मेन अंपायर की भूमिका में हेमंत। लेकिन फिलहाल गेंदबाज ने एक डॉट गेंद डाली, वापसी की, क्योंकि चौवा आया था, दोहरा रन भी आया था, कैच मिस हुआ था विजय पाटिल का। ऐसे में एक डॉट गेंद की जरूरत थी गेंदबाज हिरेन भगत को करंजा की तरफ से, और उस डॉट गेंद की जरूरत को पूरा किया है। ये देखिए सीधे बल्ले से इस गेंद को आउट साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, टाइमिंग अच्छी थी, ताकत नहीं मिली, मिड विकेट के ऊपर लपक लिया गया, और एक आसान से कैच के तहत ये पहले विकेट का पतन हुआ बल्लेबाज विजय पाटिल के पारीघात निजी 6 के योगदान पर। तो यकीनी तौर पर अगर हम देखें हितेश सर और अमित सर पहले ओवर में आए, पहली गेंद के ऊपर बाउंड्री आई थी, ऐसा लगा फर्स्ट इंप्रेशन इज योर लास्ट इंप्रेशन। आपका पहला प्रभाव ही आपके लिए अंतिम प्रभाव होता है। ऐसा लगा कि विजय पाटिल एक स्प्लेंडेड इनिंग खेलेंगे, एक डायनामिक इनिंग जो गेंदबाजों को तहस नहस करने वाली इनिंग होगी, जो सरेआम गेंदबाजों का कत्लेआम करेगा। लेकिन उनके विकेट के बाद अब इनायत नंबर 3 की पोजीशन पर विशाल मड़वी, स्ट्राइकर एंड पर
हिरेन इस ओवर की अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट। कंधे का इस्तेमाल करना चाहा लेकिन बहुत ही बढ़िया शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से खेला, डीप एक्स्ट्रा कवर, बाउंड्री के बाहर 4 रन। और ये 4 जरूरी था। 10 रन स्कोर कार्ड के ऊपर आते हुए 1 विकेट के नुकसान पर आउट होने वाले खिलाड़ी थे विजय पाटिल, निजी 6। इस ओवर की आखिरी गेंद, बैलेंट्री पावर प्ले की आखिरी गेंद करेंगे गेंदबाज हिरेन। 10 रन उतने ज्यादा नहीं माने जाते आजकल टेनिस की दुनिया में। 12 की औसत ठीक ठाक मानी जाती है, 15 प्लस की औसत एक विनिंग टोटल की तरफ देखा जाता है, उस औसतन जो टोटल बनती है उस टोटल की तरफ। और ये बहुत ही बढ़िया खेला, पैडल स्वीप लगाने की कोशिश, स्लॉक तो जरूर किया था लेकिन 2 रन जरूर मिलेंगे। और इन 2 रनों के साथ अपने निजी 6 पर पहुंचते हुए विशाल टीम का टोटल 12 रन 1 विकेट के नुकसान पर खेल रही है टीम घनसोली इस पहले बैलेंट्री पावर प्ले के ओवर में। ये रिव्यू सिस्टम जो है कृष्णा ने मुझे बताया फॉर्चून इवेंट के जरिए कि अंपायर्स को अगर डाउट हो कमर के ऊपर की फुल टॉस यानी कि बीमर, स्टंपिंग या फिर रनआउट, इन 3 चीजों के लिए अंपायर अपना रिव्यू ले सकते हैं अपना। कोई खिलाड़ी उन्हें लेने के लिए मजबूर नहीं कर सकता। अगर उन्हें डाउट हो तो वो ले सकते हैं। हेमंत कोहली वहां से इशारा कर रहा है, स्टंपिंग के नहीं है क्या? है इधर, कृष्णा बोल रहे हैं कि मैं कर सकता हूं। डाउटफुल, ठीक है। स्ट्राइकर एंड पर हम बात करेंगे निखिल मड़वी। दाएं और बाएं का ये कॉम्बिनेशन गेंदबाजी की शुरुआत करेंगे। T2 का दूसरा ओवर, अभी कोहली को एक अच्छा ओवर डालना होगा क्योंकि पहले ओवर में 12 रन आ चुके हैं। अगर करंजा टीम को वापसी करनी है तो एक एक गेंद, टेनिस बॉल की क्रिकेट में देखिए 5 ओवर आपको मुश्किल से खेलने का मौका मिलता है। 30 गेंदें, 30 गेंदों में मेरा तो ये ख्याल है ऑल आउट या विकेट निकालने के चक्कर में मत पड़िए। जितनी ज्यादा गेंदें औसतन आपको अच्छी डालनी है, जितनी ज्यादा डॉट गेंद, क्योंकि अलीबाग के गेंदबाज आपको याद होंगे बाएं हाथ के समीर सोलकर, हमेशा से मैंने उनको इकोनॉमिकल गेंदबाजी करते हुए देखा। कई बार मैंने उनसे पूछा भी, अरे भाई समीर आप बड़े खिलाड़ियों को विकेट क्यों नहीं निकालते? उन्होंने कहा भाई 3-4 रन वाला ओवर करो, टीम में जगह बनाओ। टेनिस की दुनिया में टीम का टोटल 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। ये देखिए बहुत ही बढ़िया, लेकिन बहुत ही बढ़िया खेला। शॉर्ट पॉइंट को चीरती हुई गेंद जा रही है डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेला, ये स्ट्रोक के लिए जगह बनाई, टाइमिंग बिल्कुल अच्छी थी और गेंद को गैप में से निकाला पॉइंट और कवर के बीच में से, और गेंद सीधा गई डीप बैकवर्ड पॉइंट, बाउंड्री के बाहर 4 रन। और इन 4 रनों के साथ टोटल में वृद्धि होती हुई 16 रन। 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। देखिए यहां से एक्सेलेटर पर ताव देना होगा क्योंकि शुरुआती 2 ओवर इस ग्राउंड के ऊपर काफी मायने रखे जाएंगे, क्योंकि इस ग्राउंड के ऊपर रन, कल मैं लाइव देख रहा था, इस ग्राउंड के ऊपर रन बनते हुए नजर आ रहे हैं। मिड विकेट में जो बैकेट एरिया था और ये 125 आया इस प्रतियोगिता में। कृष्णा मात्रे का कैलकुलेटर ये कह रहा है कि फॉर्चून इवेंट के जरिए जो उन्होंने 24 कैप्चर किए थे उसमें से 125। टीम का टोटल 20 रन। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं। वाघ ट्रॉफी पुरस्कार 2021 यानी कि शिवसेना के शेर बाला साहब ठाकरे, इनके विचारों पर चलने वाले स्वर्गीय गुलाब भाई मात्रे जो आज हमारे बीच नहीं है। बाला साहब ठाकरे भी हमारे बीच नहीं है, लेकिन उनके विचार और गुलाब भाई मात्रे साहब ने जो शिवसेना के लिए किया गया, बाला साहब ठाकरे के विचारों पर काम, वो आज भी याद किया जा रहा है इस प्रतियोगिता के माध्यम से। टीम का टोटल 20। ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी, हालांकि रन आउट का कतरा और ये अंपायर की उंगली उठी और ये क्या किया, इट्स कंप्लीट सुसाइड। क्रिकेट में इसे हत्या नहीं, अतिसर आत्महत्या माना जाता है। क्या जरूरी था ये सिंगल? अगर आप आगे जाके अच्छा खेल सकते हो तो क्या रनआउट का विकेट जरूरी था? क्योंकि रनआउट का विकेट एक ऐसी पहेली है उस शेख चिल्ली की तरह जिसे पता नहीं होता कि जिस डाली पर वो बैठा है उसी को काट रहा है। ये रनआउट का विकेट वैसा ही है, क्योंकि हम सोचते हैं कि हम अच्छा करेंगे, लेकिन उस वक्त
ऐन मौके पर आप अपना विकेट गंवाते हो इस रनआउट के तौर पर। तो उमेश मात्रे जमाई राजा, और एक कहावत है पुरानी, जमाई राजा अगर ससुराल आए तो देसी मुर्गा काटा जाता है। जमाई राजा के लिए बहुत पुरानी कहावत है ये। तो अब देखना ये होगा, और इस गांव के सरपंच साहब के जमाई राजा है आपण म्हणतो ना, उद्या खर्च आहेत सरपंच। तो अगर देखा जाए तो टीम का टोटल 20 रन। देखिए काफी अच्छी गेंदबाजी हो रही है इस ओवर के अंतिम चरण में। अभी कोहली ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, स्लोअर वन की थी वेरिएशन के तौर पर, और इसी के साथ विकेट नंबर 3 आउट होने वाले बल्लेबाज विशाल मड़वी। तो अब कप्तान को अच्छा खेलना होगा, अपने ससुराल वालों को अगर खुश करना है तो यकीनन उमेश मात्रे को अच्छा खेलना होगा, क्योंकि मिडिल ऑर्डर काफी अहम किरदार निभाता है। अब ऑलराउंडर्स आते हैं या फिर मिडिल ऑर्डर का अच्छा खेलना जरूरी है। जब क्रिकेट उतना जोर नहीं पकड़ा था भारत में, तब अमित मात्रे साहब भी हमेशा बताते हैं कि 1983 का वर्ल्ड कप जीतने के बाद एक क्रिकेट की लहर आई थी समूचे हिंदुस्तान में। वो लहर क्यों आई थी? मिडिल ऑर्डर के कारण। मिडिल ऑर्डर अच्छा खेला था, ऑलराउंडर्स ने अच्छा परफॉर्मेंस किया था, और अगर ऑलराउंडर्स अच्छा परफॉर्मेंस करे किसी भी टीम के मिडिल ऑर्डर में आके, तो वो टीम किसी भी संकट से, यानी कि नैया अगर बीच भंवर में उनकी फंसती भी नजर आ रही हो, तो वो टीम, वो ऑलराउंडर उस नैया को निकालने के लिए मांझे का काम कर सकते हैं। तो 3 विकेटों के बाद अब ये मिडिल ऑर्डर शुरू हो चुका है। टीम घनसोली का उमेश और आशीष रानकर, स्ट्राइकर एंड पर उमेश। ये तेज डाली हुई गेंद थी, और इसी के साथ अंपायर की उंगली उठी, विकेट के बिल्कुल सामने पाए गए, और यह चौथा करारा झटका मिला टीम घनसोली को करंजा के खिलाफ खेलते हुए। 3 विकेट, हाँ 20 पे 3 विकेट गई। सोचिए 20 के आगे भी होता है। सचिन तेंदुलकर के जीवन में भी कई बैड पैच आए, लेकिन उन्होंने पीछे हट के नहीं देखा, बल्कि आगे। एक इंस्पिरेशन स्पीच में मैंने देखा था, जब सचिन तेंदुलकर को ब्रैड हॉज ने आउट किया था, तो वो गेंद लेकर गए थे कि आप साइन करें इसके ऊपर कि मैंने सचिन तेंदुलकर को आउट किया था। तब सचिन तेंदुलकर ने कहा कि जिंदगी में दोबारा आपके पास ये मौका नहीं आएगा। वो जो कॉन्फिडेंस था, वो कॉन्फिडेंस आपके पास भी होना चाहिए, क्योंकि बाला साहब ठाकरे ने खुद अपने भाषण में कहा था कि आपके पास अगर सेल्फ कॉन्फिडेंस हो तो दुनिया के किसी भी कोने में आप जाएं, आप अपना जीवन व्यतीत कर सकते हो। वो कॉन्फिडेंस होना चाहिए। 4 विकेटें गई, जाने दो। आने वाले बल्लेबाजों को पॉजिटिव थिंकिंग के साथ खेलना होगा घनसोली की तरफ से। 4 विकेटें गई, जाने दो। कितने ओवर खत्म हुए? 2 ओवर, जाने दो। आने वाले 3 ओवर में हमें 60 बनाने हैं। ये सोच होनी चाहिए, पॉजिटिव थिंकिंग। लेकिन यह विकेट नंबर 5 वहां प्लेड ऑन हुए, फुल टॉस गेंद थी। आउट होने वाले खिलाड़ी आशीष रानकर। देखिए पॉजिटिव थिंकिंग का होना जरूरी है। 17 गेंदों का खेल इस सत्र का अभी भी बचा हुआ है। 17 गेंदों में अगर कम से कम 6-7 छक्कों के बारे में आशीष पाटिल। याच दरम्यान व्यासपीठावरती सन्माननीय प्रमुख अतिथी HP कडू साहेबांची इथं उपस्थिती झाली आहे। आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। यकीनन 12th मैन कह रहे भाई कि हमारे खिलाड़ियों को जोश दो, लेकिन जोश के साथ साथ हम तो जोश जरूर देंगे, लेकिन आपके खिलाड़ियों को होश के साथ खेलना भी होगा, वरना हम कुछ नहीं कर सकते। कमेंटेटर्स कुछ नहीं कर सकता। मैदान जंग में परफॉर्मेंस तो आखिरकार खिलाड़ियों को ही देना है। लेकिन देखिए पॉजिटिव थिंकिंग, 17 गेंदों में अगर 7 छक्कों के बारे में सोचा जाए तो ये रन बन सकते हैं।
ये अच्छी गेंद थी, टिप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ लेकर आने में कामयाब हुए इरेन भगत, जो अपने स्पेल का दूसरा ओवर कर रहे हैं। करंजा की अब तक की गेंदबाजी काबिल तारीफ हुई है, क्योंकि भले ही उन्होंने 10 के औसत से रन दिए हो शुरुआती 2 ओवर में, लेकिन विकेटें उन्होंने चटकाई है 5 विकेटें चटकाई है। ये रिवर्स स्वीप दागने की कोशिश, और ये देखिए बल्ला शायद स्टंप पे लगा। ये फुल टॉस थी, सीधा भी खेलते तो नंबर 6 आता। तो ये होता है टेंशन और टेंशन भरा माहौल घनसोली के खेमे में हमें साफ नजर आ रहा है। वहीं दूसरी तरफ जो गेंदबाजी टीम कर रही है करंजा, उस करंजा टीम के खेमे में खुशी की लहर, क्योंकि अपोजिशंस की 6 विकेटें उन्होंने हासिल की है। 20 पर अपोजिशंस खेल रहे हैं, और ये एक्शन रिप्ले हम देख रहे हैं फॉर्च्यून इवेंट के जरिए। बल्ला लगा या घुमाने के बाद बल्ला लगा। देखिए कृष्णा मात्रे की पैनी निगाहें। फॉर्च्यून इवेंट के कैमरामैन को भी मैं सैल्यूट करना चाहूंगा, रोहित और सुमित, जिन्होंने इस पल को अपने कैमरे में कैद किया। लेकिन फिलहाल ग्रामीण क्रिकेट एक ऐसा खेल है जहां पर 11वां खिलाड़ी भी आकर 6 मार सकता है, तो वो अब दिखाना होगा इन खिलाड़ियों को। 6 विकेटें जाने के बाद 7वें 8वें नंबर के बल्लेबाज भी बल्लेबाजी कर सकते हैं, लेकिन ये देखिए महज ऊंचा उठाया, ऊंचाई ज्यादा लंबाई कम। ये सोड़ा, ये क्या छोड़ा, हाँ ना ना तू मैं सिंगल जरूर मिलेगा, और इस सिंगल के साथ टोटल में बढ़ोतरी होती हुई 21 रन स्कोर कार्ड के ऊपर। वॉक्स ट्रॉफी 2021 वेन्यू जस्कार, और इस गांव ने गेंदबाजी के शेर को भी जन्म दिया, जो आज हमारे बीच नहीं है, सुधीर तांडेल, जिनके तारीफ किए हुए किसी भी कमेंटेटर्स की मुंह की जुबान को मैंने थकते हुए नहीं देखा। इतना अच्छा क्रिकेट अपने जीवन में खेला उन्होंने। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से चूके। जोश के साथ साथ होश भी होना जरूरी है, क्योंकि चलो 4 नहीं आ रहे, 6 नहीं आ रहे, सिंगल तो निकालो, क्योंकि स्ट्राइक रोटेशन ये भी एक फंडा होता है। स्ट्राइक रोटेशन यहां पर आपको 4 नहीं मिल रहे, 6 नहीं मिल रहे, एक के ऊपर खुद को संतुष्ट रखिए। हर बार हर गेंद 6 के लिए नहीं होती, तो सिंगल डबल्स भी आने चाहिए, रोटेशन होना चाहिए। ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक, आउटसाइड द ऑफ स्टंप शफल हुए, स्ट्रोक के लिए जगह बनाए, शॉर्ट फाइन लेग पर खेला, गेंद सीधा गई डीप फाइन लेग बाउंड्री के बाहर, 4 रन। बल्लेबाज अमित पाटिल के बल्ले से निकला हुआ ये खूबसूरत स्ट्रोक, जिसकी जरूरत थी टीम घनसोली को, क्योंकि ये चौवा इनके लिए संजीवनी का काम करेगा। आगे जाके जो रन रुके हुए थे, रन यहां से शुरू हो सकते हैं। आने वाले 2 ओवर में 35-40 रन भी आ सकते हैं, क्योंकि रनों के ऊपर अंकुश लगाया जा चुका था, बाउंड्रीज आ नहीं रही थी, और ऐसे में एक बाउंड्री दागी बल्लेबाज अमित पाटिल ने। याच दरम्यान आपण पाहतोय मंचकाच्या दिशेनं व्यावसायिक क्षेत्रातील आणखी एक मोठं नाव, अर्थातच दिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ऑनर आदरणीय श्री अमितजी पाटील साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्याने आपण त्यांचं देखील या मंचकावर स्वागत करूया। तो यकीनन हमारे मेहमान अमित जी पाटिल साहब का भी मैं स्वागत करना चाहूँगा, लेकिन आखिरी 2 ओवर विकेटें जा चुकी है 6, लेकिन अगर यहाँ पर इन 12 गेंदों में अमित पाटिल और लतिकेश पाटिल, अगर इन दोनों के बीच साझेदारी होती है तो यकीनन ये रन बन सकते हैं, क्योंकि टीम का टोटल आ चुका है 25, और इन 2 ओवर में अगर 30 ढूंढते तो 60 के करीब ये टोटल पहुंच सकता है। और ये देखिए लंबा 6 मिड विकेट बाउंड्री के बाहर क्रॉस बैटेड शॉट से खेला हुआ लतिकेश पाटिल ने, और इसीलिए मैंने कहा था कि पॉजिटिव थिंकिंग, पॉजिटिव माइंडसेट का होना जरूरी है। क्या चाहिए अंपायर? गेंद। देखिए 31 पर टोटल आ चुका है, 11 गेंदों का अभी भी ये सत्र बचा हुआ है। 11 गेंदों में बहुत कुछ हो सकता है अगर किया जाए तो। वहीं दूसरी तरफ गेंदबाजों को ये सोचना चाहिए, 3 ओवर्स में हमने अच्छा किया, आने वाले 2 ओवर्स में क्यों ना हम अच्छा करें। गेंदबाजों को भी ये सोचना होगा कि किस तरह इनको 50 के अंदर रोका जाए। बल्लेबाजों को ये सोचना होगा 25 और 6 31 बन चुके हैं, 11 गेंदें शेष हैं, इन 11 गेंदों में किस तरह से हम 20-25 रन लेकर आए। और
तो साउंड सिस्टम के टेक्नीशियन ये देखिए बैकफुट पर गए थे, पॉइंट को चीरने की कोशिश की थी, स्क्वायर कट लगाने की कोशिश, लेकिन नाकाम रहे बल्लेबाज लतिकेश पाटिल, जिन्होंने एक बेहतरीन छक्का लगाया था इससे पहली वाली गेंद के ऊपर। दस गेंदों का खेल अभी भी शेष। फिर से एक बार लगातार तो नहीं, लेकिन 3 गेंदों में 2 छक्के लगाए लतिकेश पाटिल ने। मैंने कहा था जो तीसरे ओवर की आखिरी गेंद पर जो बाउंड्री आई थी, वहां से मैंने कहा था रन शुरू हो सकते हैं घनसोली के लिए, क्योंकि ऐसे कई किस्से क्रिकेट में मैंने देखे हैं जहां पर रनों के ऊपर अगर ब्रेक लगाया जाए और एक स्कोरिंग शॉट आता है तो उसके बाद रन शुरू होते हुए मैंने बार बार नहीं कई बार देखे हैं। टीम का टोटल 6 के साथ जो निजी 12 के योगदान पर खेल रहे लतिकेश पाटिल 37 अभी भी 9 गेंदों का सत्र शेष है। पहला सत्र जहां पर 50 के करीब या 50 के ऊपर भी जाने का मौका है, 60 के करीब भी पहुंचने का मौका है, क्योंकि क्रिकेट एक गेंद बाउंड्री पार निकालो हवा से बातें करते हुए, नंबर मिलते आपको 6। इस ओवर की 3 गेंदें समाप्त हो चुकी है। थर्ड अंपायर टोटल 37। और ये देखिए क्या खेल रहे हैं लतिकेश पाटिल, तारीफ काबिल। एक और बाउंड्री, मिड विकेट बाउंड्री के बाहर क्रॉस बैटेड शॉट से बहुत ही बढ़िया। आखिरी क्षणों में ये बाहुबली बनकर आए हैं टीम घनसोली के लिए, संकट मोचक का अनुमान बनकर आए हैं। जिस शक्ति की देवता की हम उपासना करते हैं, जय बजरंग बली की, उसी तरह ये बजरंग बली बनकर आ चुके हैं, क्योंकि उरण का द्रोणागिरी पर्वत की आपण प्रेक्षकांमध्ये न राहता आपल्यासाठी या ठिकाणी अतिथी कक्षामध्ये जागा आहे, आपण या ठिकाणी येऊन आसन ग्रहण करायचं आहे। याच दरम्यान वेळ होते, मंचकावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान केला जाईल। आपण पाहतोय दिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर ओनर आदरणीय श्री अमितजी साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे। व्यवसाय क्षेत्रातील एक मोठं नाव आदरणीय श्री जितेंद्रजी पाटील साहेब, आदरणीय श्री भूषणजी मोकल साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी यथोचित मान सन्मान, एक भगव वस्त्र परिधान केलं जात आहे। प्रेमाचे आणि मायेचे उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ, तर या स्पर्धेच्या माध्यमातून एक गोड आठवण भेट या ठिकाणी बहाल केली जात आहे। धन्यवाद साहेब।
देखिए इस ओवर की पहली गेंद डॉट निकाली गेंदबाज ने, और मैंने पहले कहा था जितनी ज्यादा गेंदें लतिकेश को खेलने का मौका मिलेगा, 5 गेंदें अभी भी बची हुई है, और यह विकेट कीपर ने गलती की, नजरें हटाई गेंद से, वरना यह भी गेंद शायद डॉट निकल आती। ये लेग बाई का इशारा हुआ। अब 4 गेंदें बची हुई है। क्या लतिकेश पाटिल इन चारों गेंदों को आसमान स्टेडियम पार निकालने में कामयाब होंगे, या फिर गेंदबाज सटीक लाइन और लेंथ भरी गेंदबाजी होगी करंजा की तरफ से, क्योंकि उन्हें भी स्लॉगिंग ओवर में बचना है बड़े हिट से। ये गेंद व्हाइट बॉल का इशारा हुआ अंपायर हेमंत कोहली सर का, और इस व्हाइट बॉल के जरिए 45 पर आता हुआ टोटल मेरे साथी स्कोरर मनीष ठाकुर काफी अच्छी स्कोरिंग की जिम्मेदारी को निभा रहे हैं। वो जानते हैं कि उनसे हुई एक गलती इस टूर्नामेंट का पूरा खेल बिगाड़ सकती है। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश पूरी तरह से, चूंकि डॉट गेंद आई, और जितनी ज्यादा डॉट गेंदें आएगी उतनी ज्यादा करंजा टीम हावी होगी, क्योंकि ये आखिरी ओवर है। शुरुआती 2 ओवर काफी अच्छे जा चुके थे टीम करंजा के लिए, लेकिन उसके बाद एक ऐसा ओवर आया चौथा 18 रन वाला। ये ऊंचा उठा गेंद हवा में, क्या होने की संभावना। विनायक ने स्लॉग ओवर को काफी बढ़िया किया है, यकीनन मैं कहना चाहूंगा, क्योंकि करंजा टीम को एक ऐसे बॉलर की जरूरत थी जो इस स्लॉग ओवर में काफी अच्छा करे, और वही किया गेंदबाज विनायक ने, कैप्टन इस टीम के, करंजा के कप्तान। और क्या गेंदबाजी हुई है कप्तान की, लाजवाब। क्योंकि हम हमेशा कहते हैं ना, स्टीवन बॉ 1999 के वर्ल्ड कप की पारी जो हमेशा याद की जाती है, कप्तानी पारी, रिकी पॉन्टिंग हो या अरविंद डिसिल्वा या फिर अर्जुन रणतुंगा हो, या महेंद्र सिंह धोनी की 2011 विश्व कप की पारी, या फिर कपिल देव की 175 रनों वाली जिम्बाब्वे के खिलाफ की गई विश्व कप में पारी। ये बाउंड्री आई, और इस बाउंड्री के तहत टीम का टोटल बढ़ता हुआ 49 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की आखिरी गेंद, व्हाट्स हैपन गोइंग ऑन लास्ट डिलीवरी, कितने नंबर आएंगे, और वहीं से एक टारगेट सेट होगा टीम घनसोली का, टीम करंजा के खिलाफ। लेकिन डरिए मत, क्योंकि यहां पर 38 रन का बचाव इसी ग्राउंड के ऊपर पहले दिन न्यू गोल्डन पोसरी टीम मनीष तात्रे और मयूर पाटिल अखिल भोर स्टारर टीम ने बचाए थे। तो क्रिकेट है अनिश्चितताओं का खेल है, द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टेनिटी इस खेल को कहा जाता है। तो मेहनत करो, जीतो। और इस गेंद को खेला शॉर्ट थर्ड मैन के ऊपर, गेंद गई, 1 रन जरूर मिला, और इस 1 रन के साथ 50 बने, 10 की औसत से 51 रनों की जरूरत टीम करंजा को। घनसोली के गेंदबाजों को अब अच्छी गेंदबाजी करनी होगी, लेकिन क्या उनके द्वारा वो अच्छी गेंदबाजी होगी, या फिर करंजा टीम आसानी के साथ इस मैच को जीतेगी। उनके बल्लेबाज जिस तरह दहाड़ते थे हमारे स्वर्गीय गुलाब भाई महात्रे बाला साहब ठाकुरों के विचारों पर, उनके नाम से इस प्रतियोगिता को सजाया जा चुका है। ये क्रिकेट के कारवे को अंजाम दिया जा रहा है। उसी तरह शेर की तरह दहाड़ेंगे इस वाक ट्रॉफी 2021 में करंजा के बल्लेबाज। इसका आंखों देखा हाल सुनाएंगे आतिश पाटिल। धन्यवाद सर. जिच्या उदात्त कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं ते राजमाता जिजाऊ, ज्या पुत्रानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं ते राजा शिवछत्रपती, आणि ज्या वारसदारानं देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवत स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर लिहिले पेललं ते राजा शंभू छत्रपती. अशा महाराष्ट्राच्या तिन्ही वीरपुत्रांना मी आतिश पाटील वाघ चषक 2021च्या या तिसऱ्या पर्वामध्ये या ठिकाणी मनपूर्वक त्रिवार अभिवादन करत आहे. खऱ्या अर्थानं स्वर्गीय गुलाबभाई मित्र मंडळ जसकार आयोजित वाघ चषक 2021
आजचा हा अंतिम दिवस आहे मित्रांनो, आणि अंतिम दिवसांमध्ये जर आपण पाहिलं तर स्वर्गीय गुलाबभाई यांचे पुत्र स्वराज म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी जन्मदिवस साजरा केला जात आहे. प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये येणारा जन्मदिवसाचा खास औचित्य फार महत्त्वाचं असतं. असं म्हणतात की माणूस मोठा होतो वयानं, परंतु माणसाच्या वयासोबत माणसाचे विचार देखील मोठे व्हायला हवेत. खूप खूप शुभेच्छा असतील या ठिकाणी या पुत्राला, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकून या ठिकाणी समाजाच्या न्याय हक्कासाठी ज्या पद्धतीनं वडिलांनी आपल्या देहाचा त्याग केला, आपल्या शरीराचा त्याग केला, तो देह या ठिकाणी समाजासाठी झिजविला, त्याच पावलांवर पाऊल टाकून आपण समाजासाठी या ठिकाणी झिजावं, या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त केल्या जातील. अतिशय शानदार देखणं असं आयोजन आहे मित्रांनो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे खऱ्या अर्थानं ज्यांचे रखरखते निखाऱ्याप्रमाणे विचार या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये पाहायला मिळाले, आणि त्याच विचारांच्या धारेवर आज अनेक शिवसैनिक आपल्या महाराष्ट्राच्या विकासासाठी, मराठी माणसाच्या विकासासाठी आणि हिंदू बांधवाच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी लढा उभारत आहे. 380 वर्षापूर्वी माझ्या राजांनी स्वराज्याचं भगवं निशाण खांद्यावर घेतलं होतं. तोच भगवा तमाम शिवसैनिकांच्या माध्यमातून परत एकदा या महाराष्ट्रावर फडकवला जात आहे. उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला, उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला. अतिशय चांगली स्पर्धा, देखणं असं आयोजन दुगाडे साहेबांनी देखील या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांची धारा या ठिकाणी मैदानावर वाहून आणली. त्यांच्या शब्दकोशातून बाळासाहेबांना या ठिकाणी मानवंदना दिली, आणि परत एकदा ताठ माना, परत एकदा ही छाती फुगून यावी अशी त्यांची शब्दपेक या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाली. शब्दांचे जादूकर, आणि म्हणून रायगड समालोचक असोसिएशनमध्ये सातत्यानं सल्लागार या पदावर नियुक्त झाल्यानंतर अनेक कॉमेंटेटरला त्यांच्या माध्यमातून अनेक व्यासपीठांवर देखील लावण्याचं कार्य त्याने आजपर्यंत केलेलं आहे. असा एक दमदार आवाज आवडला असेल तर दुगाडे सरांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. तर चलतोय मित्रांनो, मैदानाकडे आपण वळूया. ज्या ठिकाणी आपण सामना पाहतोय, घनसोळी विपक्ष करंजा या दोन संघादरम्यान 51 धावांचं एक लक्ष या ठिकाणी ठेवलं आहे. सकाळच्या सत्रातील हा दुसरा सामना आजच्या दिवसामध्ये खेळवला जात आहे. पहिला चेंडू या षटकातील पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहू शकतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. बऱ्याच उशिरानंतर परत एकदा क्रिकेट आणि केवळ क्रिकेट संपूर्ण रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे, आणि म्हणूनच रायगडकर क्रिकेटचे का दिवाने आहेत याचं उत्तम उदाहरण परत एकदा या जसकारच्या मैदानावर आपण पाहू शकतो. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केला जातोय. सर्कलचे निर्बंध या ठिकाणी आहेत. यावेळेस आपण पाहतोय P1चं पहिलं षटक या ठिकाणी मार्गक्रमण करतोय गोलंदाज विजय भोईर. सलामीला आलेली जोडी असेल अमित कोळी आणि विनायक म्हात्रे, ही जोडी मैदानावर असेल. चर्चा या ठिकाणी मैदानावर होते. चर्चा फार गरजेची असते. चर्चेतून मोठे प्रश्न या ठिकाणी सोडवले जातात. यावेळेस टायमिंग चुकलंय फलंदाजाचं हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक तैनात, मात्र झेल काही या ठिकाणी पूर्ण केला जाऊ शकला नाहीये. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने या ठिकाणी करंजा संघाच्या धावेचा श्री गणेश या ठिकाणी होत आहे. 51 धावांचं लक्ष आहे. खेळाडू कक्षामध्ये जर आपण पाहिलं तर ज्यानं रायगड क्रिकेटमध्ये खूप सारं मोठं योगदान दिलं असे रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल यांचं कक्ष आपण पाहू शकतो. यावेळेस मात्र बॅकफुटवर येऊन पुश केलाय चेंडू डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. चेंडू जातोय सीमा पार चौकार. बाळासाहेबांची शिवसेना, बाळासाहेबांचे विचार आजही या महाराष्ट्राच्या मातीमध्ये या ठिकाणी सांगितले जातात, आणि म्हणून बाळासाहेबांबद्दल काय म्हणावं.
अहो चैतन्यानी सळसळणारी मशाल आज विझली आहे, चैतन्यानी सळसळणारी मशाल आज विझली आहे, कारण महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोळे मिटून निजली आहे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता, पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. महाराष्ट्रातील तमाम मराठी माणसांच्या आश्वान आज मुभा आहे, कारण मराठी माणूस बाळासाहेबांमुळेच या ठिकाणी ताठमानेने उभा आहे. अशा स्वर्गीय बाळासाहेबांना या ठिकाणी त्रिवार अभिवादन असेल. पुढचा चेंडू यावेळेस बॅक फुटवर या ठिकाणी पुश केलाय, हवेत आहे, उंची जास्त, लांबी कमी पाहतोय, मात्र चांगला कॅच या ठिकाणी पूर्ण केलाय. पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय करंद संघाचा. बाळासाहेबांनंतर ठाणे शहरामध्ये, ठाणे जिल्ह्यामध्ये ज्या माणसानं, ज्या व्यक्तिमत्वानं आपला दरारा निर्माण केला, स्वर्गीय आनंद दिघे साहेब यांची आठवण आपल्याला या ठिकाणी नक्की होईल. कारण आज ठाण्यामध्ये जी आपण शिवसेना पाहत आहोत ती ज्यांच्या विचारानं, ज्यांच्या प्रेरणेनं आज ही आनंद दिघे साहेबांना ठाण्यामध्ये देवाचं रूप प्राप्त झालेलं आहे. प्रत्येक माणूस आपल्या जीवनामध्ये येतो, आपलं कर्तृत्व सिद्ध करतो, परंतु आपलं कर्तृत्व किती मोठं आहे त्यावरच तुम्हाला लोक 100हून अधिक वर्ष लक्षात ठेवत असतात. आणि म्हणून असंच कर्तृत्व माझ्या राजानं 380 वर्षापूर्वी या ठिकाणी निर्माण केलं, जगाला पटवून दिलं. आणि म्हणून आज 380 वर्षानंतर देखील सबंध जगामध्ये ज्या राजांची स्मारक अधिक आहेत ते राजा माझ्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आले आहेत, त्याचा सार्थ अभिमान प्रत्येक मराठी माणसाला असणं फार गरजेचं आहे. चांगला क्रिकेट. विजय म्हात्रे नवीन फलंदाज मैदानावर असतील. अतिशय चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतोय. गोलंदाजीमध्ये या ठिकाणी विजय भोईर आहेत, विनायक ऑन स्ट्राइक. बावन्न वर्षाचा काळ या खेळाडूला आपण सातत्याने या ठिकाणी खेळताना पाहतोय. वय वर्ष 52 आणि संघाच्या या प्रमुख गोलंदाजीची धुरा आज सांभाळतायत. 52 वर्षाचा हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या झाल्यात पाहिजे मित्रांनो. क्रिकेटमध्ये असं म्हणतात सातत्यानं वयाची मर्यादा नाही आहे, कारण तुम्हाला प्रत्येक वर्षानंतर या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्या जीवनातून एक नवीन अनुभव येत असतो. त्या अनुभवाच्या जोरावर हा गोलंदाज इतकी वर्ष सातत्यानं खेळताना पाहायला मिळतोय. दर्जेदार गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी पाहू शकतोय. 6 धावा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा मित्रांनो विचार केला तर तब्बल 6 धावा धावफलकावर सजल्या आहेत. एक गडी या ठिकाणी बाद झालाय. चांगली स्पर्धा, चांगलं संयोजन आणि ज्या पद्धतीनं गेली काही दिवस 15 ते 20 दिवस या मैदानावर मशक्कत या ठिकाणी केली, परिश्रम घेतले संयोजकांनी, आयोजकांनी, आणि त्याचं फळ कुठेतरी या स्पर्धेच्या माध्यमातून या मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. असं म्हणतात एकमेका साह्य करू धरू अवघेची सुपंत. कुठलीही स्पर्धा असो, कुठलेही नियोजन असो, मग स्पर्धा असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, कार्यक्रम क्रीडात्मक असेल, एकमेकांचं सहकार्य फार या ठिकाणी गरजेचं आहे. आणि आपल्या गावची एकत्मता, आपल्या गावची एकी ती अबाधित राहावी, ती या स्पर्धेच्या माध्यमातून कुठेतरी आपल्याला पाहायला मिळतंय. कारण बऱ्याच वर्षानंतर, बऱ्याच काळानंतर जसकार संघ पुन्हा एकदा एकवटलेला आहे. त्यांची ताकद कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. एकीचं बळ काय असतं ते देखील त्याचं दर्शन कालच्या दिवसामध्ये जसकार संघाने देखील आपल्याला दाखवून दिलेलं आहे. गोलंदाजीमध्ये पहिला बदल या ठिकाणी केला जाईल. उमेश म्हात्रे गोलंदाजीच्या मार्कवर असतील. सर्कलचा हा दुसरा षटक असेल. 3 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात असतील. पहिला चेंडू, शॉर्ट चेंडू पूल केलाय. टायमिंग या ठिकाणी चुकलंय फलंदाजाचं. डीप मिड विकेट क्षेत्राच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. यावेळेस दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. प्रयत्न केली परंतु प्रयत्न या ठिकाणी अयशस्वी ठरतायत. यष्टीरक्षकाचे 2 धावा धाव फलकावर सजल्या जातील. 8 धावा धाव फलकावर सजल्या जात आहेत. आई रत्नेश्वरीच्या या भव्य प्रांगणामध्ये सुरू असलेली ही स्पर्धा लाखो भाविकांचं श्रद्धास्थान म्हणून या गावाची ओळख आहे. आणि या गावामध्ये येणारे महाराष्ट्रातून असंख्य बांधव या आईच्या दर्शनासाठी देखील येत असतात.
दरम्यान पुढचा चेंडू यावेळेस पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला, फलंदाजांना डायरेक्ट हिट होते. यावेळेस अपील केलं जातंय, अपील पंचांनी उचलून धरलाय आणि तिसऱ्या पंचांसाठी या ठिकाणी मागणी केली जाते. आपण पाहूया स्क्रीनवर. यावेळेस धोक्याची घंटा आहे का, फलंदाज बाद होतील की फलंदाजाला या ठिकाणी जीवनदान मिळेल, हे स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळेल. तिसरे पंच फॉर्च्यून लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून प्रत्येक क्षण या ठिकाणी टिपला जातोय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक सामना बऱ्याच कॅमेऱ्यानं कव्हर केला जातो, परंतु फॉर्च्यून इव्हेंट्स या ठिकाणी ही प्रतियोगिता केवळ 2 कॅमेऱ्यानं चांगल्या पद्धतीनं चांगल्या क्वालिटीने या ठिकाणी कव्हर करत आहेत. अतिशय क्लोज डिसिजन आणि तिसऱ्या पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत आलाय. फलंदाज या ठिकाणी नाबाद घोषित केले जात आहेत. सुरक्षित पॉपिंग क्रीजमध्ये फलंदाज पोहोचले. अर्थातच सुदैव म्हणावं लागेल, एक मोठा झटका आपल्या संघासाठी लागला असता, परंतु समयसूचकता फार महत्वाची होती दोन्ही फलंदाजांमधली. ती फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल आता दोन्ही फलंदाजांना. 9 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. गोलंदाज आपण पाहतोय उमेश म्हात्रे, ऑन स्ट्राइक विनायक. यावेळेस कार्पेटच्या माध्यमातून डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. एकच धाव मिळेल. 51 धावांचं लक्ष आहे मित्रांनो. आपण पाहतोय सकाळच्या सत्रामध्ये देखील धावा कमी झाल्या, परंतु कालच्या आणि परवाच्या दिवशी या मैदानावर खूप साऱ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. आज थोडीशी विकेट कुठंतरी स्लो झाली आहे, हे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हरपिच चेंडू हवेत असेल, झेल खाली 2 क्षेत्ररक्षक येत आहेत. पाहूया काय घडतं. यावेळेस मात्र जजमेंट चुकलंय क्षेत्ररक्षकाचं. एक सोपा असा झेल म्हणता येईल, कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात टेक द कॅच वन द मॅच. कॅचला फार महत्व आहे मित्रांनो. असं नसतं तर कदाचित रोहित शर्मा या खेळाडूचा झेल 5 या धावसंख्येवर पडला आणि जागतिक विक्रम त्याच सामन्यामध्ये रोहित शर्माने रचला. हे क्रिकेटमध्ये खूप साऱ्या मोठ्या घटना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र ह्या कॅचचा किती लाभ घेतोय हा फलंदाज हे देखील आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस चांगला चेंडू शफल झाले होते. फलंदाज जागा बनवली, पद्धत आली त्याचा वापर केला. बाईटच्या माध्यमातून 1 धाव धावफलकावर वाढली जाते. 13 धावा धावफलकावर सजल्या जात आहेत. आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसाचा देखील उल्लेख केला पाहिजे. गावच्या शिवसैनिकांची तमाम धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असे शाखा प्रमुख राकेश तांडेल यांना जन्मदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जोरदार टाळ्याने आपण त्यांना या ठिकाणी प्रदान करूया. यावेळेस मोठा फटका लॉफ्टिंग हिट केला जातोय. लॉंग लॉंग ह्यूज मायटी सिक्सर. एक मोठा फटका पाहायला मिळाला. टायमिंग अतिशय सुंदर. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. जीव लावून वेड्या परी, लाव सोडून गेलात जना. जीव लावून वेड्या परी, लाव सोडून गेलात जना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा, वाट पाहते तुमची सेना. बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा. कापल्या जरी नसा अमुच्या, उधळण होईल भगव्या रक्ताची. कापल्या जरी नसा अमुच्या, उधळण होईल भगव्या रक्ताची. फाडली जरी छाती अमुची, मूर्ती दिसेल फक्त आणि फक्त बाळासाहेबांची. असे थोर विचार या ठिकाणी मांडणारे हे गीत. अर्थात 380 वर्षानंतर राजे तुम्ही पुन्हा जन्माला या असं सांगावं वाटतंय. बहुतांश बाळासाहेबांनी या मातीमध्ये परत जन्म घ्यावा असा वाटतोय, परंतु त्यांच्या विचारांवर जर आपण चाललो तर मला वाटत नाही कुठेही की छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा जन्मास यावं. मग आपण जन्मास येऊन काय करतोय याचा देखील प्रत्येक मराठी माणसानं, प्रत्येक भारतीय माणसानं विचार करायला हवा. तिसरं षटक मार्गस्थ केला जाईल. विजय भोईर आपल्या कोट्यातील दुसरं षटक टाकण्यासाठी सज्ज असतील. पहिलं षटक अतिशय अप्रतिम टाकलं होतं. 6 धावा आणि 1 गडी या ठिकाणी टिपला होता. हितेश म्हात्रे आमचे आगरी पोरगा यांचे मामा वयाच्या 52व्या वर्षी परत एकदा या मैदानावर गोलंदाजी करतायत. नवोदित खेळाडूंना लाजवावं असा त्यांचा आतापर्यंतचा परफॉर्मन्स राहिला. यावेळेस पहा फलंदाज सफल झाले, परंतु काय अनुभव आहे, अनुभवाचा काटेकोरपणे वापर या ठिकाणी गोलंदाज करतोय.
प्रत्येक माणसाला एक गुरु असतो, मार्गदर्शक असतो, त्यातून आपण शिकत असतो. ते शिक्षण घेत असताना आपण अनुभवाचा वापर कोणत्या क्षणी कोणत्या वेळी कसा करतो हे देखील फार महत्त्वाचं आहे. अन्यथा तुमचा अनुभव आणि तुमचं ज्ञान या ठिकाणी वाया जातं आणि म्हणूनच वेळोवेळी या ठिकाणी ज्ञानाचा देखील वापर होणं फार गरजेचं आहे. डावं उजवं कॉम्बिनेशन, काय दर्जेदार गोलंदाजी, कलात्मक गोलंदाजी पाहायला मिळते. स्क्रीनवर आपण पाहू शकतोय चेंडूवर ज्या पद्धतीने बोटं फिरवली जात आहेत. लेग स्विंग गोलंदाजी, ज्यावेळी डावं उजवं कॉम्बिनेशन मैदानावर उतरलं जातं, दुगाडे सर डाव्या हाताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजांवर खास करून विजय प्राप्त करत असतात, यशस्वी होत असतात, आक्रमक होत असतात. त्याच पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज या ठिकाणी तयार. यावेळेस अतिरिक्त पदतालित्याचा वापर, काय जबरदस्त गोलंदाजी, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या गोलंदाजासाठी. नवोदित खेळाडूंनी मोठ्यांकडून शिकायचं असतं. आजकाल क्रिकेटमध्ये रिस्पेक्ट फार कमी झालाय. नवोदित खेळाडू, ज्युनियर खेळाडू आणि सिनियर खेळाडूंमधलं जे वाढतं अंतर आहे ते कुठंतरी आता कमी व्हायला पाहिजे मित्रांनो. यावेळेस चांगला चेंडू, यॉर्कर चेंडू आणि फलंदाजाला या ठिकाणी माघारी परतावं लागेल. 52 वर्षाचे आहेत, फिटनेस थोडासा आडवा येतोय तरी देखील या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्या संघासाठी करतायत. एक चांगली बाब या ठिकाणी आपल्याला आज शिकायला मिळते आहे. झाला राख बघा देश सारा, तोंड दाबून बुक्यांचा भरमारा, समुद्राच्या पोटातलं पाणी आटलंय. तुमच्या राजाला साथ द्या, तुमच्या राजाला साथ. अतिशय देखणा असा सामना. या सामन्यामध्ये आपण पाहतोय रोमहर्षकता आहे. 51 धावांचं लक्ष प्रत्युत्तर देत असताना आतापर्यंत 19 धावा या धावफलकावर सजल्या जात आहेत आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर 4 चेंडू या ठिकाणी निर्धाव या गोलंदाजानं टाकली आहेत. पुढचा चेंडू, यावेळेस पॅडल स्वीप, पल्लू स्कूप करण्याचा प्रयत्न केला मात्र फलंदाजाला या ठिकाणी बांधून ठेवलंय. परत एकदा आजच्या दिवशी निर्धाव षटक पडतोय की काय याची चिन्ह या ठिकाणी निर्माण झाली. पहिल्या दिवशी आई भवानी साई संघाच्या एका गोलंदाजानं एकाच सामन्यामध्ये 2 निर्धाव षटक टाकले. कालच्या दिवसामध्ये एका गोलंदाजानं 1 निर्धाव षटक टाकलं. परत एकदा तो विक्रम या ठिकाणी मैदानावर होईल का? यावेळेस पॅडल स्वीप, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. वय वर्ष 52 आणि मेडन षटक या ठिकाणी टाकतो या गोलंदाज. अप्रतिम, अद्वितीय, उल्लेखनीय आणि आदर्शक या ठिकाणी ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. राकेश मुकल यांना सलग 2 षटक निर्धाव टाकले. त्यानंतर केतन मेहर पारगाव संघाचा त्यानं 1 मेडन षटक टाकलं. त्यांच्या नावाखाली आता या गोलंदाजाचं देखील नाव जोडलं जाणार, ज्यांचं नाव आहे विजय भोईर. चांगली गोलंदाजी. 12 चेंडू नंतर 32 धावांचं लक्ष. विनायक सारखा एक करंदा संघाचा हुकुमाचा एक्का, ज्यांच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार मारण्याचं विक्रम आहे, त्या खेळाडूला या खेळाडूनं बांधून ठेवलंय. एक मनोवैज्ञानिक दबाव क्रिकेटमध्ये तयार केला जातो, दबाव निर्माण केला जातो. आता आपण पाहतोय या सामन्याचं मोमेंटम पहिल्या डावानंतर करंदा संघानं ही खेळी आपल्या बाजूनं वाकवली होती, झुकवली होती, परंतु यावेळेस हा सामना घणसोळी संघानं कुठंतरी आपल्या बाजूनं खेचून आणला. याचं कारण होतं मागच्या सामन्यामध्ये, मागच्या डावामध्ये ज्या फलंदाजानं चांगली फलंदाजी केली होती, ज्याचं नाव होतं लतिकेश पाटील, ज्यानं अतिशय चांगल्या वेळीस 9 चेंडू नंतर 19 धावाचं योगदान आपल्या संघासाठी या ठिकाणी दिलं. संकटमोचक झाला होता आपल्या संघासाठी, त्याचा कुठंतरी फायदा यावेळेस गोलंदाजांना होताना पाहायला मिळतोय. 4थं षटक, शौकीन लोंढे, ओव्हरपिच चेंडू ऑफ स्पिन केला. गोलंदाजीचं वर्णन, गोलंदाजीचं विश्लेषण. आजकालच्या क्रिकेटमध्ये मित्रांनो, तुम्हाला गोलंदाजीचं करिअर जर मोठं करायचं असेल तर तुमच्या हातामध्ये किमान 4 ते 5 चेंडू टाकण्याची क्षमता असणं फार गरजेचं आहे. टॉप स्पिन,
ऑफ स्पिन, लेग स्पिन, यॉर्कर आणि एक सुंदर असा गुडलँड स्पॉट वरील चेंडू. या गोलंदाजाकडे ती क्षमता आपल्याला पाहायला मिळते, परंतु प्रत्युत्तर दिलं जाईल का हे देखील या ठिकाणी पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. लवर फुलटॉस स्टेट टू द बॉलर. कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढलाय. चेंडू खेळाडू त्या ठिकाणी फंबल झाला. मिस क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु एकेरी धाव या ठिकाणी आपल्या संघासाठी फार उपयुक्त ठरणार नाही आहे. अजूनही आपण पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता असेल 10 चेंडू नंतर. ती कसब आता विनायकाला दाखवावी लागेल. आपली क्षमता या ठिकाणी परत एकदा दाखवून द्यावी लागेल. आपल्या खेळातील क्षमता जी आहे ती परत एकदा विनायक या फलंदाजाला या मैदानावर उमटवावी लागेल. तिसरा चेंडू. यावेळेस पहा काय चपलता आहे गोलंदाजाची. अप्रतिम गोलंदाजी. आत्मविश्वास या ठिकाणी कमजोर झालाय, परंतु सातत्यानं म्हटलं जातं माणूस मैदानामध्ये पराभूत झाला तर तो पुन्हा जिंकू शकतो, परंतु मनामध्ये जर आपला पराभव झाला तर आपण तो सामना जिंकू शकत नाही. यावेळेस पहा मनातून थोडासा फलंदाज कुठेतरी खचलाय. आत्मविश्वास कमजोर झालाय. परंतु मित्रांनो, फांदीवर बसलेल्या पक्षाचा आत्मविश्वास त्या फांदीवर नसतो तर त्याच्या पंखांवर असतो. पंखांचं बळ या ठिकाणी विनायकाला दाखवावं लागेल. यावेळेस आडव्या हाताने चेंडू खेळून काढला डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. बऱ्याच उशिरानंतर ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका विनायकच्या बॅटमधून पाहायला मिळाला. निकाल पाहतोय 6 धावेचा. 26 धावा धाव फलकावर लागल्या जात आहेत. मागच्या 10 चेंडू नंतर केवळ आणि केवळ फक्त 1 धाव आली होती, ज्या ठिकाणी सामन्याचं चित्र या ठिकाणी गोलंदाजानं बदलवलं. तदनंतर 11व्या चेंडूवर या ठिकाणी षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. अजूनही 7 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष असेल. चांगला चेंडू, परंतु दिशाहीन अनियंत्रित चेंडू पाहायला मिळाला. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये आले. अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाईल धाव फलकावर. एकूण धावा आपण पाहतोय 27. 7 चेंडू 24 धावांचं लक्ष असेल. विनायकची क्षमता. ओव्हर पिच नाही सोडला जाणार. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑन आणि डीप मिड विकेट क्षेत्राच्या मधोमध या ठिकाणी खेळून काढतोय आणि देऊन जातोय पूर्ण 6 धावा. उदो उदो बोला आईचा उदो उदो बोला. 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 या षटकाराच्या साह्यानं करंज संघानं थोडासा या ठिकाणी मोकळा श्वास सोडला असावा. सामना हातातून निसटत होता, परंतु मागच्या षटकामध्ये आपण पाहिले शेवटच्या 2 चेंडूवर 2 षटकार आले आणि या सामन्याचं चित्र थोडंसं बदललंय. आता हव्या आहेत 6 चेंडू 18 धावा. बऱ्याचदा क्रिकेटमध्ये आपण पाहिले मोठ्या मोठ्या धावांचा पाठलाग सक्सेस फलंदाजानं केलाय, तर कमीत कमी धावांना डिपेंड देखील गोलंदाजानं केलंय. यावेळेस थोडीशी संमिश्र स्थिती असेल दोन्ही संघांसाठी, परंतु हा सामना कोणाच्या बाजूने झुकेल, जो चांगला खेळ करेल त्याचा विजय निश्चित आहे. परंतु सामना या ठिकाणी रोमहर्षक निश्चितपणे पाहायला मिळतोय प्रेक्षकांसाठी. जय ठाकूर यांच्या हातामध्ये कर्णधारानं चेंडू सोपवलाय. आपण पाहू शकतोय आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून. यूट्यूब चॅनलवर कमेंट्समध्ये आमचं देखील या ठिकाणी समालोचन कक्षाचे आभार व्यक्त केले जात आहेत. त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. आपले कृपा आशीर्वाद आहेत आमच्या पाठी आणि म्हणूनच या ठिकाणी यावेळेस अपील केलं जात आहे आणि फलंदाजाला या ठिकाणी बाद घोषित केलं जात आहे. ऐनवेळी परत एकदा संकट ओढवलंय करंज संघावर. सगळंच लय
असं म्हणतात की संकट यायची झाली तर एका मागून एक येत असतात. करंजा संघासाठी यावेळेस संकटामागून संकट येतात. प्रत्यक्ष क्रिकेट खेळा, प्रत्यक्ष जीवनाच्या वाटचालीकडे आपण पहा तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट येत असतात. मग रस्ता हा स्वतःला निर्माण करावा लागतो. रस्त्यावर काटे आले तर ते फेकून द्या, नदी आली तर पोहायला शिका, डोंगर आला तर डोंगर चढायला शिका, दगड आडवे आले तर दगड बाजूला फेकायला शिका. कारण आजपर्यंत इतिहासाच्या पुस्तकामध्ये ज्यांची ज्यांची नावं आहेत त्यांचं आपण जर वर्णन करायचं झालं तर खूप मोठी प्रयत्नांची पराकाष्ठा त्यांना करावी लागलेली आहे. आणि म्हणूनच सातत्यानं म्हणतात की आज आपण KFC चिकन खातो. KFC चिकन खात असताना KFC चिकन कसा या भूतलावर आला तर KFC चिकन सँडर्स याने तयार केला. 1009 वेळा त्यांची डिश रिजेक्ट केली. 1010व्या वेळा KFC चिकन जगप्रसिद्ध झालं मित्रांनो. यावेळेस इनसाइड आउट चेंडू खेळून काढलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू जातोय सीमा पार, चौकार. अजूनही सामना या ठिकाणी रंजक आहे, रंजक स्थितीत आहे. 4 चेंडू 14 धावा. यावेळी आडवा स्लॉग स्वीप केलाय. चेंडू जातोय डीप मिड विकेट क्षेत्राच्या बाहेर. आजच्या दिवसातील एक लांब लचक षटकार. आमचा राजू दादा, एकच वादा आमचा राजू दादा. शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत निकाल आपल्या हाती येत नसतो मित्रांनो. हा फलंदाज दाखवून देतोय की आम्ही सामना अजून जिंकलो नाहीये, तर जिंकण्यासाठी शेवटापर्यंत आमचे प्रयत्न या ठिकाणी सुरू राहतील. कुणाल कोळी यांना परत एकदा हा सामना करंजाच्या बाजूने झुकवलाय. 3 चेंडू 8 धावांचं लक्ष. घणसोली संघ या ठिकाणी थोडासा विचारात असेल काय घडलंय नेमकी या सामन्यामध्ये. 6 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष असताना मागील 3 चेंडू मध्ये आपण पाहिलं तर तब्बल 10 धावा फलंदाजानं कुटून काढल्या आहेत. पुढचा चेंडू डान्सिंग द ग्राउंड. यावेळेस फलंदाज चुकला. फलंदाजाच्या हा खेळाचा निर्णय म्हटलं या ठिकाणी चुकीचा वाटला आणि फलंदाजाला माघारी परतावं लागलं. विजयासाठी 2 चेंडू 8 धावा कंपल्सरी चेसिंग आहे. क्रिकेटमध्ये बरेच नियम नवीन येत आहेत. काही वर्षापूर्वी जर आपण पाठी गेलो तर नाणेफेकीच्या आधारावर सामन्याचा निकाल आपल्या समोर यायचा, परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने नियमांचं बदल होत राहिले ते बदल ग्रामीण स्तरावर देखील आपल्याला करावे लागले आणि मग मागील 3-4 वर्षापासून कंपल्सरी चेसिंग हा टेनिस क्रिकेटमध्ये नवा नियम लागू झाला मित्रांनो. निश्चितच आपण प्रत्येक आयोजकाचे नवे नियम असतात, त्यांना ज्या पद्धतीनं क्रिकेटमध्ये आपल्या प्रतियोगितेमध्ये नियमांचं अवलंबन करायचं असतं ते नियम या ठिकाणी वापरात आणले जातात. 2 चेंडू 8 धावा. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्या सामन्याकडे. करंजा विपक्ष घणसोली अतिशय एक जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. लाजवाब प्रेक्षणीय दर्जेदार सामना ज्या सामन्याची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत होती. ध्रुवेश कोळी ऑन स्ट्राइक. 2 चेंडू 8 धावा. पुढचा चेंडू. यावेळेस काय घडलं या सामन्यामध्ये मात्र हातात आलेला सामना परत एकदा निसटतोय. वाईट चेंडू दिला जातोय पंचांच्या माध्यमातून. परत एकदा या ठिकाणी संधी प्राप्त झाली आहे करंजा संघासाठी. यावेळेस विनायक म्हात्रे यांच्याकडे स्ट्राइक जातोय. अर्थातच घनसोळी संघासाठी धोक्याची घंटा असेल, कारण विनायक या ठिकाणी सुरुवातीच्या सत्रामध्ये काही चेंडू निर्धाव झालाय,
परंतु त्यात नंतर या ठिकाणी त्याची बॅट मागील काही चेंडूवर कडाडली आहे. त्याच पद्धतीनं उर्वरित चेंडूवर जर त्याची बॅट कडाडली तर तो सामना जिंकवण्याची ताकद, ती क्षमता दाखवू शकतो या परत एकदा मैदानावर. 2 चेंडू 7 धावा. अप्रतिम सामना, अद्वितीय सामना. सामन्यामध्ये रंजकता आहे, रोमहर्षकता आहे, बाणेदारपणा आहे, काटेदारपणा आहे. काय घडणार या सामन्याचं, निकाल काय लागेल, कोणाच्या गळ्यामध्ये विजयाची माला पडेल. 2 चेंडू 7 धावा. डान्सिंग द ग्राउंड, स्ट्रेट टू द बॉलर. लॉंग ऑफ क्षेत्राच्या दिशेने चेंडू गेला सीमा पार. षटकार. क्या बात, जबरदस्त सुपर सामना पाहायला मिळाला मित्रांनो. विनायक यानं दाखवून दिलं ग्रामीण स्तरामधील या क्रिकेटच्या खेळामध्ये विनायक याचं स्थान का मोठं आहे ते त्याची परत एकदा सिद्धता विनायक याने या ठिकाणी करून दिली आहे. याआधी मी म्हटलं होतं की शेवटचा चेंडू या ठिकाणी जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत क्रिकेटचा निकाल आपल्या हाती येत नसतो. क्रिकेट हा अनिश्चितता खेळ आहे, त्याचं उत्तम उदाहरण परत एकदा या सामन्यातून पाहायला मिळतोय. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या प्रतियोगितेचा नियम आहे आणि म्हणून एका चेंडूवर हवे आहेत 1 धावा. 1 चेंडू 1 धाव. मोठा सामना, प्रेक्षणीय सामना होतोय. कोणीही या ठिकाणी हार मानायला तयार नाही आहे. युद्धामध्ये जय पराजय होत असते, क्रिकेटच्या खेळामध्ये देखील जय पराजय होत असते. या खेळातून कोणीतरी पराभवाचा सामना करेल, कोणाच्या तरी गळ्यामध्ये विजयाची माळा पडेल. परंतु हा सामना जर तुम्हाला आवडला असेल तर दोन्ही संघासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू 1 धाव. गोलंदाजावर दबाव, दबाव असेल फलंदाजावर. ओळ्याचं ते मैदान आठवतंय. 3 चेंडू मध्ये 1 धावाची आवश्यकता असताना त्या मैदानावर पुणे संघाला ती धाव निघाली नव्हती मित्रांनो. तर या ठिकाणी एका चेंडू मध्ये 1 धावाचं लक्ष्य आहे. काय घडेल, काय बिघडेल याचं चित्र आपल्या समोर या ठिकाणी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण चक्रव्यूह आखलं जातंय, परंतु चक्रव्यूह फोडण्यासाठी, चक्रव्यूह तोडण्यासाठी विनायक या ठिकाणी तयार असेल. एक अनुभवी खेळाडू या ठिकाणी पाहतोय. अनुभवाच्या जोरावर या सामन्यामध्ये कमबॅक केलंय. जीवनामध्ये संकट येतात, जीवनामध्ये युटर्न येतात, परंतु परत परत माणसाला या ठिकाणी कमबॅक करावा लागतो. या ठिकाणी करंजा संघानं केलेलं कमबॅक विजयाच्या दारापर्यंत घेऊन आणलंय. परंतु विजयाच्या दारापर्यंत जात असताना विजयाचा उंबरठा या ठिकाणी ओलांडेल का याची साशंकता मात्र मनामध्ये लागून राहिली आहे. घनसोळी संघाचा हा गोलंदाज थोडासा दबावामध्ये असेल. 18 धावांचं लक्ष्य शेवटच्या षटकामध्ये असताना गोलंदाजी मात्र दबावामध्ये झाली आहे. क्षेत्ररक्षक पाहू शकतो, 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर तैनात, अर्थातच सर्कलच्या बाहेर आहेत. बाकी सर्व एका धावेला रोखण्यासाठी भिंतीप्रमाणे फलंदाजासमोर उभे ठाकले आहेत. परंतु ही भिंती तोडली जाईल का, ही भिंत फोडली जाईल का? विनायक याच्या हातामध्ये मात्र बॅट असेल. जय ठाकूर ज्याच्या नावामध्ये जय आहे, परंतु तो जय आपल्या संघासाठी विजय मिळवून देईल का? 1 चेंडू 1 धाव. यावेळेस कट केलाय आणि एक मोठा विजय प्राप्त केलाय. विनायक याची 72 खेळी या ठिकाणी पाहू शकतोय. एक विजयाचा नारा या मैदानावर विनायक मात्र याने या ठिकाणी केलाय. बॅट लागली आहे. 1 मिनिट थांबायचं आहे. खेळाडूला थोडीशी दुखापत झाली आहे. फर्स्ट एड त्वरित मैदानामध्ये घेऊन जायचं आहे. यष्टीरक्षकाच्या हाताला बॅट लागली आहे. तर निश्चितपणे अतिशय मोठा सामना क्रिकेटमध्ये आपण पाहतोय. क्रिकेट जगतामध्ये बऱ्याच खेळाडूंना दुखापती होत असतात, तशीच काहीशी दुखापत या ठिकाणी होत आहे. परंतु ज्याची बॅट ज्याच्या हाताला लागली, विनायक म्हात्रेसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. कारण क्रिकेट खेळत असताना माणुसकी जपणं देखील फार गरजेचं आहे. मैदानाच्या बाहेर आल्यानंतर परत एकदा त्या खेळाडूला भेट देण्यासाठी, त्याचा उत्साह वाढवण्यासाठी विनायक म्हात्रे मैदानामध्ये गेले. तर जोरदार एक जबरदस्त सामना पाहायला मिळाला. घनसोली संघाने या ठिकाणी पराभव पत्करला, परंतु अंतक्षणाला घनसोली संघाने या ठिकाणी तमाम प्रेक्षकांची मनं या ठिकाणी जिंकलीत असं म्हणावं लागेल. तर चला मित्रांनो, हँडशेक करून घ्यायचा आहे, हस्तांदोलन करून घ्यायचं आहे, लाईनअप मध्ये इन आउट मैदानातून करायचं आहे. आपण
आपण स्क्रीनवर पाहू शकतो कशा पद्धतीने बॅट विकेट किपरच्या हाताला लागली आहे. बॅकफुटवर फलंदाज आला होता, स्टंपच्या मागे पूर्णपणे बॅट गेली आहे. अंत क्षणाला शेवटच्या क्षणाला यावेळेस हाताला बॅट टच झालाय, परंतु खेळाडू या ठिकाणी चांगल्या पद्धतीने लवकरात लवकर बरा होईल हे आई रत्नेश्वरीकडे आपण या ठिकाणी प्रार्थना करूया. दोन्ही संघ हस्तांदोलन करत आहेत. आपण पाहू शकतो अतिशय शिस्तप्रिय वातावरणामध्ये या प्रतियोगितेचं आयोजन केलंय आणि या सामन्याचा शिलेदार देखील कोण असेल तो गुणलेखकाच्या अहवालानुसार या ठिकाणी